केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं बघन मी बी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं केलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतात? जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लई दिवसाचं ऐकतोय. आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. एकूण मी पण लागतो नाही, एकूण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची. ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवायला घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता. ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात. आणि ते शिंदे साहेबाचे लोक. आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत आणि त्याच्यात? ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? ते असं म्हटलेत की शिवसेनेचे काही नेते मराठा समाजाच्या विरोधात बैठका घेत आहेत, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. बिलकुल. याच्यामध्ये आमचे मंत्री उदय सामंत, मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मला उदय सामंत यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती मिळू लागली. जो काही निधी सारथीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी किंवा ज्या काही सुविधा ओबीसीचं कुठलंही नुकसान न करता, इतर समाजाला कुठेही इतर समाजावर अन्याय न करता
मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्कीच त्यांचा गैरसमज दूर होईल. अभिजित इतके म्हणतात की